नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अजूनही म्हणजे जवळजवळ दीड महिना विधानसभेचे निकाल लागून झालाय आणि हळूहळू करत महाविकास आघाडी किंवा भाजपच्या विरोधकांनी ईव्हीएमचा नाद सोडून जो काय निकाल लागलाय तो जनादेश आहे, लोकभावना आहे, हे स्वीकारलेलं आहे. मात्र तरीही महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या विरोधातलं राजकारण आणि त्याचं भविष्य काय याची चिंता सगळ्यांना लागून राहिली आहे. आणि गडबड अशी झाली आहे की हा पराभव का झालाय याचं आत्मचिंतन, आत्मपरीक्षण झालं पाहिजे, हे सांगितलं जातं. पण ज्या पक्षांचा पराभव झालाय, काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस, या तीन पक्षांचा जो दारुण पराभव झालेला आहे, तो पराभव का झालाय याचं विश्लेषण त्या पक्षांमध्ये होऊ शकलेलं नाही, ना आत्मपरीक्षण होऊ शकलेलं आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की या सगळ्या राजकीय घडामोडींचं विश्लेषण, विवेचन करणारा जो वर्ग आहे, जो स्वतःला विश्लेषक, संपादक, पत्रकार वगैरे म्हणतो, अभ्यासक म्हणवतो, त्यांना अजून याचा उलगडा झालेला नाही की इतका दारुण पराभव आपला का झाला. तर त्याचं सगळ्यात मोठं कारण आपल्या समोर आहे. पण गंमत अशी असते की समोर असून उपयोग नसतो. डोळे उघडून ते समोर कारण आहे ते बघावं लागतं, समजून घ्यावं लागतं. महाविकास आघाडी हा जो काय एक आघाडीचा प्रकार, युतीचा किंवा गठबंधनाचा प्रकार आहे, तो ज्या पायावर निवडणूक लढवत होता तो पायाच चुकीचा होता, याकडे अजूनही कोणी डोळे उघडून बघायला तयार नाही. महाविकास आघाडी जी तयार झाली ती विधानसभा 2019च्या निकालानंतर तयार झाली. ही महाविकास आघाडी बनवण्यात आली. ती लोकांनी आपला कौल दिल्यानंतर तो कौल पायदळी तुडवून लोकांना जे नको होतं ते करायलाच महाविकास आघाडी बनवण्यात आली. 2019च्या विधानसभा निकालांकडे मी परत परत सगळ्यांचं लक्ष वेधतोय. जनतेचं आहेच, पण तरीही अभ्यासक म्हणवणारे जे आहेत त्यांनी डोळसपणे बघावं. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदाराने साफ साफ कौल दिला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात परत एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोनही पक्ष सत्तेमध्ये असता कामा नयेत, सत्तेच्या जवळपास फिरकता कामा नयेत. म्हणून महायुतीच्या विरुद्ध शिवसेना आणि भाजप युती यांच्या विरोधात जी काँग्रेस आघाडी उभी होती, राष्ट्रवादी आणि काँग्रेस, त्या दोघांनाही 100 पार करता येणार नाही असे आकडे मतदाराने विधानसभेत दिलेले होते. म्हणजेच जनादेश स्पष्ट होता की कुठल्याही परिस्थितीत राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सत्तेमध्ये येता कामा नयेत, त्यांच्यामध्ये सत्ता त्यांच्या हातामध्ये जाता कामा नये. पण उद्धव ठाकरे यांनी जनतेचा कौल पायदळी तुडवला असं मी म्हणतो. त्याचं कारण जनतेला जे दोन पक्ष सत्तेत बिलकुल नको होते ते पक्ष उद्धव ठाकरे यांनी सत्तेत आणून बसवले. आणि त्यासाठी उद्धव ठाकरेंना प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीचं नाव शरद पवार होतं. तुम्हाला भाजप युतीमध्ये असताना मुख्यमंत्रीपद देत नसेल तर तुम्ही तुमचे 56 आमदार आमच्याकडे घेऊन या, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद देतो. हे जेव्हा शरद पवार उद्धव ठाकरेंना पटवत होते तेव्हा ते सांगत होते की निवडणुकीचा निकाल काहीही असो, मतदाराच्या इच्छा काहीही असो, त्या इच्छा पायदळी तुडवा आणि मुख्यमंत्री व्हा. आणि याचा अर्थ असा होता की मतदान लोकांनी, जसं नाना पाटेकरनी, मला वाटते त्यानंतरच्या 2.5 वर्षापूर्वी लोकसभा आपल्या लोकमतच्या एका कार्यक्रमामध्ये नाना पाटेकरनी
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेताना एक छान उपमा दिली होती की आम्ही लग्नाला येतो, आम्ही लग्नाला वधू किंवा वर कोणाला तरी आहेर देतो आणि नंतर आमच्या लक्षात येतं की आमचा आहेर कुठे गेला त्याचाच पत्ता नाही. नाना पाटेकर स्पष्टपणे तेच सांगत होता की आम्ही विधानसभेला 2019 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत नकोत म्हणून कौल दिला होता. शिवसेना आणि भाजप युती या दोघांनी म्हणून एकत्र सरकार बनावं म्हणून कौल दिला होता. पण सत्तेत भलतेच बसले. ही मतदाराची व्यथा नाना पाटेकरने त्या मुलाखतीमध्ये व्यक्त केलेली होती. आणि म्हणून मी आज पुन्हा एकदा 2024च्या विधानसभा निकाल आलेले आहेत त्याकडे लक्ष देताना मुद्दाम तुमचं लक्ष एका गोष्टीकडे वेधून घेतोय की महाविकास आघाडीचा पराभव हा महाविकास आघाडी 2019 मध्ये बनली तेव्हाच झालेला होता. आम्हाला अशी आघाडी नकोय, आम्हाला हे दोन पक्ष सत्तेत नकोयत असा कौल मतदारांनी दिलेला होता. आणि म्हणून या 5 वर्षानंतर जो निकाल आला त्यामध्ये विधानसभेचे आकडे बघितले तर साफ साफ दिसतं की त्याच मतदाराने सत्तेत काहीही कुरघोडी करून जाऊन बसणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांना इतके छाटून आणि कापून टाकलेले आहेत की त्यांनी कितीही कसरती केल्या तरी ते सत्तेपर्यंत जाणार नाहीत. आणि युतीला मतदाराने जो कौल दिला आहे त्याला टांग मारली जाऊ शकत नाही असा निकाल दिलाय. आणि म्हणून मग महाविकास आघाडी कुठल्या पायावर उभी राहिली, कुठल्या पायाच्या आधारावर त्यांनी सरकार बनवलं, सत्ता उपभोगली आणि कुठच्या आधारावर महाविकास आघाडी मतदाराला निवडणुकीत सामोरी गेली ते बघावं लागतं. मग तुमच्या लक्षात येईल की पाया चुकला होता. महाविकास आघाडी बनण्याचा आधार मतदाराला सामोरं जाणं नव्हतं तर मतदाराला उल्लू बनवणं, मतदाराची शुद्ध फसवणूक करणं या पायावर महाविकास आघाडीची इमारत उभी राहिलेली होती. महाविकास आघाडीला दोन्ही पक्ष सत्तेत नको असताना शरद पवारांनी लबाडी केली, काँग्रेस पक्षाने लबाडी केली आणि त्या लबाडीला उद्धव ठाकरे यांनी साथ दिली. याचा अर्थच मतदाराची शुद्ध फसवणूक हाच 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या महाविकास आघाडीचा पाया होता. आणि ज्या इमारतीचा पाया ठिसूळ आणि खोटा असतो त्याच्यावर गगनचुंबी इमारत उभी राहू शकत नसते. आणि म्हणून महाविकास आघाडी 2019च्या नंतर 2025ला निवडणुकीला सामोरं जात असेल तर त्यांनी पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे होतं आपली महाविकास आघाडी ही निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर बनणारी गोष्ट आहे. निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी, मतदान होण्यापूर्वी किंवा निवडणुका होण्यापूर्वी महाविकास आघाडी बनू शकत नाही आणि एकत्रित लढू शकत नाही. आपण वेगवेगळ्या अगदी एकमेकाविरुद्ध लढून यायचं, वेगवेगळ्या आघाड्यांमधून लढून यायचं, वेगवेगळ्या मित्रांबरोबर लढून जिंकून यायचं आणि जिंकून आलो की आमदारांची बेरीज करायची आणि सत्ता बाळगायची या तत्वावर महाविकास आघाडी बनलेली होती. अर्थात शरद पवारांचं आजवरच्या 50 वर्षातलं राजकारण तुम्ही बारकाईने अभ्यासलं तर शरद पवार कधीही निवडणुकीतून मतदाराने बहुमत दिलं म्हणून मुख्यमंत्री झालेले नव्हते किंवा सत्तेत येऊन बसलेले नव्हते. प्रत्येक वेळेला मतदाराने दिलेला कौल पायदळी तुडवून किंवा मतदाराची निव्वळ फसवणूक करून निकालानंतर सत्ता बळकावणे हे शरद पवारांचं तत्व राहिलेलं आहे. आणि त्या तत्वाला 5 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आणि तिथेच शिवसेनेचा कपाळमोक्ष झालेला होता. शिवसेनेचा कपाळमोक्ष तिथे झालेला होता. त्याचे परिणाम दिसायला 5 वर्ष गेली.
महाविकास आघाडीच्या पराभवाचं सगळ्यात मोठं कारण काय असेल, तर महाविकास आघाडी ही निवडणुकीच्या आधी बनणारी गोष्ट नाही. कुठल्याही गटातून, कुठल्याही आघाडीतून, कुठल्याही युतीतून आमदारांनी निवडून यायचं आणि मतदाराने आपलं मत दिलं आणि आपण निवडून आलो, मग मनमानी करायचं, ह्यालाच महाविकास आघाडीचं तत्वज्ञान किंवा विचारधारा म्हणतात. आणि म्हणून परत एकदा महाविकास आघाडीला सत्तेत आणायचं असेल तर मग उद्धव ठाकरे असोत, शरद पवार असोत किंवा काँग्रेस पक्ष असो, त्यांनी निवडणुकीच्या आधी रणनीती आखताना हे ठरवायला पाहिजे होतं की आपल्याला निवडणुका जिंकायच्या नाहीत, आपल्याला विधानसभेमध्ये निवडून आलेल्या आमदारांची बेरीज करायची आहे आणि त्यामुळे तो आमदार कुठच्या पक्षाचं तिकीट मिळवतो, कुठल्या युती किंवा आघाडीतर्फे निवडून येतो, याला काडीचीही किंमत नाही. आपल्याला निवडून आलेल्या आमदारांची बेरीज जमवायची आहे. त्यामुळे महाविकास आघाडी ही निवडणुकीच्या आधीची असून उपयोगच नाही. जी महाविकास आघाडी आपण मतदाराला फसवून, मतदाराला उल्लू बनवून स्थापन केलेली आहे, तिला परत सत्तेत आणायचं असेल तर परत एकदा मतदाराला फक्त फसवावं लागेल. आणि ते फसवण्याचा सोपा मार्ग असा की आपण निवडणुकीनंतर एकत्र यायचं आणि निवडणुकीपूर्वी भलतेच मुद्दे, भलतेच पक्ष दाखवून मतदाराकडून फक्त मतं मिळवायची. मतदाराची किंमत आमदार निवडून येण्यापुरती आहे, सरकार बनवण्यासाठी नाही. ही आपली विचारधारा किंवा आपलं तत्वज्ञान जर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी प्रामाणिकपणे पालन केलं असतं तर मग आजही महाविकास आघाडी कदाचित सत्तेपर्यंत पोहोचू शकली असती. कारण महाविकास आघाडीचा प्रयोग जनतेला कधीही, मतदाराला कधीही मान्य नव्हता. कारण त्या महाविकास आघाडीचा अर्थच मतदाराची फसवणूक असते आणि म्हणून मतदाराच्या फसवणुकीच्या आधारानेच निवडणुका लढवल्या असत्या. म्हणजे साधी सोपी सरळ गोष्ट आहे की परत एकदा उद्धव ठाकरेंनी बाबा पुता करून, हातापाया पडून भाजपच्या सोबत जायचं, आपले 40, 50, 60 आमदार निवडून आणायचे. शरद पवारांनी पाहिजे तर काँग्रेस विरुद्ध जाऊन किंवा भाजपबरोबर कोणाच्याही बरोबर जाऊन 50, 60 आमदार निवडून आणायचे. काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकी सरासरी 50-50 आमदार निवडून आणले असते. कुठल्याही आघाडीत जाऊन जागा वाटप वगैरे आपसात करायचं नाही, तर कुठूनही निवडून येण्याची शक्यता असलेल्या गटामध्ये जाऊन 50-50 आमदार प्रत्येकाने निवडून आणायचे आणि निवडून आले की मतदाराला वाकुल्या दाखवत महाविकास आघाडी बनवायची. तर आजही महाविकास आघाडीचं सरकार बनताना दिसलं असतं. साधी गोष्ट घ्या, उद्धव ठाकरेंनी आपले बहुतांश लोक एकनाथ शिंदेकडे पाठवले असते. शरद पवारांनी आपले विश्वासू लोक अजितदादांकडे पाठवून तिथून 50 लोक निवडून आणले असते. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेकडून आपले 50 आमदार निवडून आणले असते आणि निकाल लागल्यानंतर ते आमदार बाजूला काढून शरद पवार 50, उद्धव ठाकरे 50, 100 झाले असते आणि काँग्रेसचे 45-50 निवडून आणले असते, तर महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात बनवू शकलं असतं. महाविकास आघाडीला बहुमत दाखवता आलं असतं. कारण तीच महाविकास आघाडीची भूमिका आहे, तोच महाविकास आघाडीचा पाया आहे. निवडणूक कुठेही लढवा, लग्न कोणाशीही ठरवा, मंडपात कुठलाही वधूवर आणा आणि हनीमूनला आणखीन कोणीतरी दुसऱ्या जोडप्याने जावं, याला महाविकास आघाडी म्हणतात. या सगळ्या व्याभिचार आणि भ्रष्टाचाराला पत्रकार, संपादक आणि माध्यमांनी जो महानतेचा मुलामा फासण्याचं काम केलं, त्यामुळे महाविकास आघाडी लोकप्रिय बिलकुल नव्हती, ना की उद्धव ठाकरे आणि शरद पवार
यांना कुठलीही सहानुभूती नव्हती. उद्धव ठाकरे यांचं सरकार पडलं किंवा महायुतीला सत्तेतून हाकून लावलं बीजेपी आणि एकनाथ शिंदेनी मिळून. त्यामुळे मतदारामध्ये कुठचीही सहानुभूती नव्हती. भाजपच्या गाफीलपणामुळे, महायुतीच्या गाफीलपणामुळे किंवा दप्तर दिरंगाईमुळे लोकसभेला महाविकास आघाडीला अधिक जागा मिळालेल्या दिसल्या. कारण भाजप बेसावध होता. विधानसभेला भाजपने ती सावधानता दाखवली, महायुती सावध होती, तर धुळधाण उडाली महाविकास आघाडीची. धुळधाण. लोकसभेला सुद्धा विधानसभे इतकंच सावधानता जर भाजप, अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांनी दाखवली असती तर निकाल वेगळे लागले असते. आणि ते निकाल वेगळे लागले असते हे 4 महिने देवेंद्र फडणवीस सांगत होते. आणि म्हणून पवारांचा आयुष्यभराचा सिद्धांत 1980 मध्ये, 1985 मध्ये शरद पवारांनी अशाच पुलोच्या आघाड्या बनवल्या. पण त्यांना कधी स्वबळावर स्वपक्षाचा किंवा 99 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बनवली तेव्हा सुद्धा शरद पवारांनी सगळ्या जागा लढवल्या. पण त्यांना कधीही बहुमत काय 100चा आकडा पार करता आला नाही. अशा शरद पवारांनी बनवलेल्या पुलोद नावाच्या आघाड्या किंवा आणखीन कुठलेही प्रयोग बारकाईने अभ्यासले तर तुम्हाला कळेल की शरद पवार कधी 75 गाठू शकले नाहीत स्वपक्षाची, किंवा जी आघाडी त्यांनी बनवली ती कधीही बहुमतापर्यंत पोहोचली नाही. शरद पवार काँग्रेसचे महाराष्ट्रातले सर्वोच्च नेता 1990 साली होते, मुख्यमंत्री होते. आणि काँग्रेसने त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळेला काँग्रेसने आयुष्यात पहिल्यांदा महाराष्ट्रात बहुमत गमावलं. काँग्रेसची आमदार संख्या 260 होती, त्याच्यावरून 100 काहीतरी 38 वगैरे इतकी खाली आली. तेव्हा शरद पवार कधीही बहुमत मिळवू शकले नाहीत. पण निवडणुका झाल्यानंतर आमदारांच्या बेरजेचा जुगाड करणं हा शरद पवारांच्या सगळ्या राजकारणाचा आधार राहिलेला आहे, पाया राहिलेला आहे. आणि तीच गोष्ट त्यांनी 1999 साली केली होती. ज्या काँग्रेस विरुद्ध निवडणूक लढवली त्याच काँग्रेस बरोबर सत्तेत जाण्यासाठी, त्याच काँग्रेस बरोबर सोनिया गांधींबरोबर हातमिळवणी केली आणि सरकार बनवलं. 15 वर्ष सोनिया गांधींच्या विरोधात राहून ते सत्तेत राहिले. पण तरीही या लोकांना कधीही बहुमत मिळवता आलं नाही. आणि 2019 मध्ये जी सत्ता मिळवली तिचा आधार असा होता की निवडणुकीनंतर मतदाराची फसवणूक करणे, फ्रॉड करणे. आता सुद्धा 2024 मध्ये सुद्धा तो फ्रॉड करता आला असता शरद पवार आपली विचारधारा म्हणजे मतदाराशी फ्रॉड करणं, मतदाराला उल्लू बनवणं हा शरद पवारांच्या तत्वज्ञानाचा सगळ्यात मोठा आधार आहे. मतदाराकडून खोट्या कारणास्तव मतं घ्यायची आणि प्रत्यक्षात भलतीच भूमिका, भलतेच कार्यक्रम राबवायचे, ही शरद पवारांची विचारधारा राहिलेली आहे. आणि तो आपला सिद्धांत, मतदाराची फसवणूक करणं, हा शरद पवारांच्या राजकारणाचा सिद्धांत राहिलेला आहे, विचारधारा राहिलेली आहे. त्या विचारधारेचं शरद पवारांनी प्रामाणिक पालन केलं असतं तर मला खात्री आहे आज सुद्धा निकाल कुठच्याही बाजूने मतदाराने दिला असता, महायुती किंवा महाविकास आघाडी, पण सरकार त्या मतदाराला उल्लू बनवून शरद पवार बनवू शकले असते. कारण महाविकास आघाडी ही निवडून आलेल्या आमदारांच्या बेरजेतून जमा होते. इच्छुक उमेदवारांना तिकीट वाटून त्यांना निवडून आणण्यातून महाविकास आघाडीला बहुमत मिळत नसतं. महाविकास आघाडीचा सिद्धांत निकालानंतर आमदारांची पळवापळवी, जुळवाजुळवी करणं हा आहे. आणि शरद पवारांच्या आयुष्यभराच्या राजकारणाचा इतिहास
हा अशा आमदार पळवापळवी यांनीच संपन्न झालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आत्मपरीक्षण महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी करावं. काँग्रेसने, शरद पवार गटाने किंवा उबाठा शिवसेनेने, की आपलं 2024च्या विधानसभा निवडणुकीत काय चुकलं, त्यांना लवकरच साक्षात्कार होईल. त्यांची सगळ्यात मोठी घोडचूक आहे की त्यांनी महाविकास आघाडीचा जो पायाभूत सिद्धांत आहे की मतदाराला फसवणे, मत भलत्याच्या आघाडीतून मागणे, भलत्याच्या युतीतून मागणे आणि निकाल लागल्यानंतर आमदारांची बेरीज करून सत्ता बळकावणे, हा शरद पवारांची विचारधारा ही आहे ना. फुले शाहू आंबेडकर वगैरे वगैरे असो, शरद पवार हा आपला सिद्धांत विसरले आणि तिथेच त्यांचा काल परवाच्या विधानसभा निवडणुकीत घात झाला. आयुष्यातली सगळ्यात कमी आमदार संख्या शरद पवारांच्या वाट्याला आली, कारण शरद पवार आपलाच भामटेगिरीचा सिद्धांत विसरले. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.